एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि आजचा व्हिडिओ असणार आहे स्पेशली मिशोच्या पॅन्ट रिव्ह्यूबद्दल. सो सगळ्यात पहिले मी तुम्हाला आधी एक स्टोरी सांगणार आहे छोटीशी ह्या पॅन्टबद्दल. सो स्टोरी अशी आहे, मी अगोदर ही पॅन्ट ऑर्डर केलेली होती. सगळ्यात पहिले मी ह्या कलरची पॅन्ट ऑर्डर केलेली 450 कितीतरीची होती, काहीतरी समथिंग. ही आहे ती पॅन्ट मी जी ऑर्डर केलेली होती. सो ती पॅन्ट आल्यानंतर ती मला अनकम्फर्टेबल वाटत होती, एवढी छान वाटत नव्हती. मी तिचा क्लिप वगैरे व्हिडिओ काही नाही काढला, ती डायरेक्ट रिटर्न केली. मग त्याच्यानंतर मी दुसरी पॅन्ट शोधली जी ही आहे. ही नाही आहे म्हणजे याच्यातच होती. मी ही ऑर्डर केल्यानंतर तिला छोटासा होल होता एका साईडला. सो मी ती एक्सचेंजला टाकली, एक्सचेंज केली. एक्सचेंजमधून मला जी पॅन्ट आली तिला डाग लागलेला होता, जसं ती यूज आहे. देन मी ती डायरेक्ट रिटर्न केली. देन मी ही पॅन्ट ऑर्डर केली आणि ही त्याच्या आधीची होती. सो मी आता ह्या पॅन्टचा तुम्हाला रिव्ह्यू देते शॉर्टकटली. तर सगळ्यात पहिले ही जी बीच पॅन्ट आहे ती मी परत मागवली. देन ही पॅन्ट मला काल रिसीव झाली, मग मी आज व्हिडिओ बनवते. सो ही आहे ती पॅन्ट जी मिशोवरून मी ऑर्डर केली. आता 300 समथिंग काहीतरी आहे. ही स्ट्रेट पॅन्ट आहे. हा कॉटन मिक्स वाटतोय मला, थोडा प्युअर कॉटन तर नाही आहे, बट थोडा कॉटन मिक्स आहे. बट कम्फर्टेबल खूप जास्त आहे. ही पॅन्ट अशी आहे, हिचे पॉकेट्स पण टोटली शो होत आहे. हे बघा, एकदम मस्त पद्धतीने शो होत आहे. ही मिशोला खूप कमी याच्यात मिळली मला आणि खूप जास्त सुंदर पण आहे ही पॅन्ट. सेकंड पॅन्ट ही आहे ब्लॅक कलरची, जी 192 195 काहीतरी समथिंग मला आली होती. ही पण स्ट्रेट पॅन्ट आहे, बट हिचा कापड थोडासा थिन आहे, थोडा पतला आहे. ही पण छान आहे. मी हिचं नाडा काढून टाकला आहे गाईज. आणि हिला पण पॉकेट्स आहे, बट ते मधून आहे, बाहेरून कुठल्याच प्रकारचं पॉकेट असं शो नाही होते जसं हिचं होतं आहे. सो ही पॅन्ट पण कम्फर्टेबल आहे. आणि मी दोघं पॅन्ट एक्सेल मागवलेले आहे, कारण मला एल साईज लागते, बट एक्सेलमध्ये जास्त कम्फर्टेबल वाटतं. ती थोडी मोकळी असते. ही पण स्ट्रेट पॅन्ट आहे आणि खूप जास्त छान आहे. तर या दोन पॅन्ट आहेत जे आपल्याकडे पाहिजेच, म्हणजे एका लेडीजकडे तर नक्कीच पाहिजे, कारण हे दोघं पॅन्ट कुर्तीवर पण चालून जातात, प्लस टी शर्टवर चालतात, शॉर्ट कुर्तीवर चालतात. पहिली पॅन्ट एकदम कम्फर्टेबल आहे, खूप जास्त मस्त वाटतं, घातल्यानंतर कम्फर्टेबल वाटतं. थोडी मला लॉंग वाटते, बट स्टील क्रॉप टॉप टी शर्टवर खूप जास्त मस्त वाटेल. आणि पॉकेट्स वगैरे पण तिचे खूप मस्त आहे. आणि ही सेकंड आहे ब्लॅक कलरची, जी सॉफ्ट आहे, तिचा कापड पतला आहे. हिच्या बीच कलरपेक्षा तिचं पतला आहे आणि खूप जास्त छान आहे ती. तर हा होता माझा शॉर्टकट रिव्ह्यू आणि छोटीशी स्टोरी सांगितली मी तुम्हाला ते पॅन्टबद्दल. सो ऑर्डर वगैरे करताना एकदा चेक करून करा, रेटिंग्स, रिव्ह्यू आणि सगळं चेक करूनच ऑर्डर करा, कारण की खूप सारे स्कॅम होत चालले. माझ्यासोबत आत्ता एक स्कॅम झाला ॲमेझॉनचा, तो मी तुम्हाला थोडक्यात शेअर करेल. आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. आणि जर तुम्हाला लिंक वगैरे लागली, ह्या दोघं पॅन्टची लिंक मी टाकून देईन.